नमस्कार मंडळी. तर आज आहे वटपौर्णिमा. ह्या व्लॉगला यायला थोडा उशीरच झाला आहे, पण मला माहिती आहे तुम्ही सगळे समजून नक्कीच घ्याल मला. तर हा आहे वटपौर्णिमेचा सण, म्हणजे प्रत्येक गृहिणीच्या, प्रत्येक सुहासिनीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण. आणि आजचा मुहूर्तसुद्धा लवकरचा होता, सकाळी 9:10पर्यंत, 11:30पर्यंतचा मुहूर्त. म्हणून मी ठरवलं होतं आज सकाळी लवकर उठायचं, पण नेमका उशीर झाला. पटापट सगळं आवरून घेतलं आणि काल रात्रीच मी ही साडी आणि ज्वेलरी काढून ठेवली होती, जेणेकरून मला सकाळी उठल्यावर धावपळ होणार नाही. तुम्हाला जर वटपौर्णिमेचा फुल व्लॉग पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. पण लव आणि कुश शाळेत गेले आणि मी फटाफट मेकअप करून साडी सुंदर अशी नेसून आणि तयार होते. आता मला काही फार लांब जावं लागत नाही, कारण की अगदी दारासमोरच माझ्या वडाचं झाड आहे. मी मनात विचार केला, आज ना लवकरचा मुहूर्त आहे, त्यामुळे ना बायकांची इतकी काही गर्दी नसणार आहे. पण तिथे गेल्यावर पाहिलं तर बायका माझ्या आधी हजर होत्या. मग पूजा वगैरे मस्तपैकी केली आणि मैत्रिणींच्या ओटी वगैरे भरून घरी आले. दुपारी आरामच केला. संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे ना पुरणपोळींचा स्वयंपाक असतो. पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून आणि संध्याकाळीच उपवास सोडतात. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे की वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा दुसऱ्या दिवशी सोडतात. तर असा काहीसा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू लवकरच. बाय.